सर थँक्यू. अरे बापरे, ह्यो तर तोच पोरगा आहे. आसावरी ताईला भेटायला आला होता ह्यो. घे. अगं काय नाही, लय भूक लागलेली. पर एकच खाल्लं. ते जाऊ दे, तिकडे बघ. ते पोरगा दिसतोय का तुला? हं? कुठला? अगं समोर बघ की. तो पमा मावशीच्या घरी आला होता. हा मग त्याचं काय आला असेल त्याचं काहीतरी काम. अगं तसं नाही. अगं पमा मावशीची मोठी मुलगी आसावरी ताई आहे की नाही, तो तिला भेटायला आला होता. हिंगे मला भीती वाटते अगं. तो तिला फसवत तर नसल, त्रास तर देत नसल ना. हे जाऊन सांगायला पाहिजे बघ मावशीला. तुला नाही माहित, त्यांचा लय जीव आहे त्यांच्या पोरींवर. होय ग, पण आता काय करणार? आता उगा इथं काय बोंबाबोंब करत बसू नको. घरला गेलं की जे काय असेल ते सांग. अगं घरला गेल्यावर नाही सांगायला मिळणार. मी असं करतो, आत्ताच जातो, सांगतो. अगं जातो. वाह, आता हेच व्हायचं राहिलं होतं. आता जर कमळीने मम्मीला काही सांगितलं तर झालंच. हाय, तुमचा कॅटरेस आहे ना? हो हो. आम्हाला आवडेल तुमच्या इथं ऑर्डर द्याल. तुमचा नंबर किंवा कार्ड भेटेल? हा घ्या ना, 9420 हां 465676. करा, कॉन्टॅक्ट करा. हां. बरं झालं तू आली आहे. बघ एवढं आवरायचं आहे अजून आपल्याला. होय मी करतो. खरं मावशीत थोडं बोलायचं होतं. काय? अगं ती आशू कुठे बघ, पिशवी आणणार होती ती. मी जातो बघतो. मावशी जरा महत्वाचं आहे, ते सांगायचं होतं. हा बोल बोल. त्याचं काय झालंय, ते आपल्या हॉलमध्ये की नाही एक मुलगा आहे. कमळी, कमळी, चल ना पटकन, माझं एक इम्पॉर्टंट काम आहे. चलो थांब ती मला काहीतरी सांगते. हा काय पोरगा काय आपलं काय? हां तर त्याचं आपल्या. अगं तू कॉलेजच्या गप्पा काय मारत बसलेस? चल ना मम्मी, आम्ही आलो. अगं थांब. चल. हा कुठे होती तू? चल चल आवर. हा बर सगळं बरं. तू काय करत होतीस? अगं काय झालंय माहित आहे का, आपल्या आसावरी ताई आहे की नाही, तिला एक पोरगा वाटतं तिच्या मागं आहे. म्हणजे सकाळी पण तो पोरगा आला होता तिला भेटायला. तेच मला मावशीला सांगायचं होतं. तेच मम्मीला नाही सांगायचंय. का? मी तुला सांगेन, पण तू कोणालाच काही बोलणार नाहीस. प्रॉमिस? करतो. खरं काय चांगलं असेल तरच प्रॉमिस करतो, नाहीतर नसतो करत. बरं ऐक, मम्मीला आता काही सांगायचं नाहीये, कारण त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि मम्मीला आता हे सगळं नाही समजणार. म्हणून मी आणि मिस्टर जय खानोलकर त्या दोघांचं लग्न लावून देणार. त्यामुळे आता मम्मीला काहीच कळलं नाही पाहिजे. अगं पर मावशी संग असं खोटं बोलायचं म्हणजे? आता कधी कधी दुसऱ्यांच्या भल्यासाठी खोटं बोलावं लागलं तर ते वाईट नसतं ना. तू पण कधीतरी असं केलं असशीलच ना. तुम्ही अन्नपूर्णा आजींसाठी मला जीव द्यायला सांगितलं तरी बी मी तयार. बरोबर आहे तुझं. कधी कधी दुसऱ्यांना सुख मिळावं म्हणून खोटं बोलायला लागते. मी समजू शकतो. तू नको काळजी कर. मी नाही सांगत कोणाला. आणि तुम्हाला जर मदत पाहिजे असेल तर सांग, मी करतो. थँक्यू. थँक्यू. अन्नपूर्णा मॅडम, एक मिनिट मला तुमच्या संग बोलायचंय. प्लीज 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 एकदा ऐकून घ्या माझं. मला माहिती आहे तुमचा माझ्यावरती लय राग आहे आणि तो असायलाच पाहिजे. मी जे काय केलंय त्याची शिक्षा मला मिळाली आहे. खरं राजन काकांवरचा राग सोडावं.
त्यांनी जे काय केलं ते आपल्या आईला एका मोठ्या संकटातनं बाहेर काढण्यासाठी केलंय. हो, आपल्या आईला बरं करण्यासाठी आपलं पोरगा काय बी करू शकतोय ना. तुम्ही त्यांच्या जागेवर असता तर तुमच्या पोराला वाचवण्यासाठी तुम्ही काय बी केलं नसतं का? मग ह्यात कुठला आलाय त्यांचा स्वार्थ की तुम्ही एवढं वागताय त्यांच्या संग असं? खरं कायमच ज्यांच्या मनात स्वार्थ आहे त्यांना तुम्ही मोकळीक दिली. ह्यो कुठला न्याय म्हणायचा? मला माहित आहे मी जे काही तुम्हाला बोलायलोय ते बोलायचं मला काहीच हक्क नाही. खरं खोटी का असना 4 दिवसांसाठी तुमची नात म्हणून जगलो त्या हक्कानं बोलतोय. आजी, सोडा की राग काकांवरचा. पोरं मोठी तेव्हा सुद्धा जेव्हा त्यांच्या आईचा आधार असतोय त्यांना. नका त्यांना असं वाऱ्यावर टाकू प्लीज आजी. त्यांना गरज आहे तुमची. इतर जे कोणी स्वार्थीपणाने वागतात त्यांच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. पण राजन मुलगा आहे माझा. मी त्याला कधीही खोटं बोलायची शिकवण दिलेली नव्हती. आईला वाचवण्यासाठी त्याला खोट्याचा आधार घ्यावा लागला. इथेच माझ्या संस्कारांचा आणि माझ्या मातृत्वाचा पराभव झालाय, अपमान झालाय. मी नाही माफ करू शकत त्याला. आजी, हाय. हाय, थँक्यू गौतम, तू आम्हाला भेटायला आलास. ॲक्च्युली मला जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. डायरेक्ट मुद्द्यावरच बोलतो. आय एम सॉरी, तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास झाला. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा की मी माघार घ्यायला तयार आहे. हा म्हणजे तुम्ही जेव्हा मला हे सगळं सांगितलं तेव्हा मला खूप राग आला होता. मी चिडलो होतो आणि आय थिंक ती नॉर्मल रिॲक्शन होती. पण म्हणजे कसं झालं की ते मला बिट्रेयलची फिलिंग येत होती. पण नंतर जेव्हा गेले 2-3 दिवस मी विचार केला याचा आणि मला जाणवलं की जय बरोबर बोलतोय. अशाने 3 आयुष्य खराब होतील आणि मला तसं नको आहे. आणि आसावरी सुखी नाही तर मी पण सुखी नाही राहणार आणि ते मला नको आहे. म्हणून मी ठरवलं की मीच माघार घेतो. आता तुम्ही गौतम आणि आसावरीचं लग्न लावून द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि काही हेल्प लागली तर सांगा. थँक्यू सो मच गौतम. या सगळ्यात तू आमच्यासोबत असणं ना खूप गरजेचं होतं. आता तू स्वतःहून पुढे येऊन मम्मी पप्पांना सांगशील ना, ते समजून घेतील नक्कीच. यू डोंट वरी, आय एम विथ यू गाईज. तुम्हाला काही हेल्प लागली तर प्लीज कॉल मी. तुझी हेल्प आम्ही कधीच नाही विसरणार. थँक्यू. सगळी स्वामींची कृपा. आता सगळं ठीक होईल बघ. काय झालं? कसला विचार करतोयस? मी हा विचार करतोय की हा अचानक रेडी कसा झाला. कालपर्यंत हा मला चॅलेंज करत होता आणि आज ह्याला सगळं पटलं. पण काहीतरी गडबड आहे. शायनर, तुला सगळ्यात ना गडबडच दिसते. नेमकं काय वाटतंय ते सांग. नाही, ते आत्ता नाही सांगता येणार मला. पण काहीतरी गडबड आहे एवढं नक्की. तुला विश्वास ठेवायचा ना, तू ठेव. माझा नाहीये.